या ठिकाणी नियम आम्हाला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीच्या सर्व मेंबर्सच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच नियमानुसार आता आपल्याला या ठिकाणी खेळावं लागणार आहे. लक्षात घ्या, कारण आता स्पर्धेला थोडासा विलंब होतोय, जेणेकरून आपण रोज 9:30 वाजता पहिला सामना चालू करतोय, परंतु आज त्यापेक्षाही 1 तास आपण लेट आहोत. याची काळजी प्रत्येक संघाने घेतली पाहिजे, कारण आपण स्थानिक संघ आहोत. आज भिवंडी असेल, वेगवेगळ्या विभागातून कल्याण, अंबरनाथ, कर्जत या परिसरातील संघ आपल्याकडे खेळणार आहेत आणि प्रत्येक संघाला या ठिकाणी प्रत्येक षटका शेवटपर्यंत खेळायला मिळाली पाहिजेत, याच अनुषंगाने घेतलेला हा आयोजकांचा निर्णय. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईक एंडला कैलास आणि फुलटॉस बॉलवरती दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केला. गॅपशॉट सिलेक्शन आपण पाहिलं आणि पहिल्याच बॉलवरती 4 धावा धाव फलकावरती आहेत. लक्षात असू द्या, दोन्ही टीमला महत्वाची सूचना की पहिल्या फेरीचे सर्व सामने हे एकाच एंडने खेळवले जातील. काल देखील एक आपण या स्पर्धेचे काही नियम आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवलेत, परंतु आज, उद्या आणि परवा सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत हेच नियम या ठिकाणी लागू राहणार आहेत. याची काळजी प्रत्येक खेळाडूने घ्यायची, प्रत्येक संघाने ऐक्याने घ्यायची. गोलंदाज आपण पाहतो वाहिद षटक क्रमांक पहिला हाताळत असताना राईट अबाउट द विकेट. शॉट ऑफ लेन पडल्यानंतर थोडासा बाहेर आला. अगदी आपण पाहतो पंच दर्शवतात त्यासाठी वाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी मिळेल आणि या अवांतर धाबेने संघाची धाबसंख्या 5 या अंकावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे अंतर्गत जय हनुमान क्रीडा मंडळ जोबिली आयोजित नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो. आज स्पर्धेचा दिवस क्रमांक 2. तुमची संपूर्ण ऑफिशियल टीम या ठिकाणी सज्ज आहे. आज या दुसऱ्या दिवसामध्ये मुख्य पंचाच्या भूमिकेत दत्ता कडोसर, स्क्वेअरलेगचे पंच विष्णू शिंदे सर, ऑफिशियल स्कोरर राजेश साळवे सर आणि आज कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा राहुलजी चव्हाण सर आमच्या समोर जोडले जातील. ऑफिशियल अपडेटर, ऑफिशियल कॅमेरामॅन सर्वांचं आपण कौतुक करू. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मधून वाहिदच्या खांद्यावरती ती जबाबदारी देण्यात आलेली आहे. हो, यावेळेस मिस्टानिंग चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करता स्वतः वाहिद पोहोचलेत. कॉट अँड बोल्ड फलंदाजा ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का लागेल टीम जय हनुमान क्रिकेट संघ जांभळे टीमला. फलंदाज बाद. एक विकेट लवकर गमावली आहे मित्रांनो जांभळे टीमने आणि आता कैलास यांची जागा घेण्यासाठी न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये आहे प्रवीण. पहिल्या षटकातील हा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. हो, या दरम्यान अतिशय सुंदर बॉल स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि त्यामध्ये चालू असेल हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. नगरसेवक चषक सुरेश बुरबुरे यांना तुम्ही बघू शकता. सध्या वॉटर सप्लायचं काम त्यांचं जोरदार चालू आहे. हो, यावेळेस आणखीन एक मिस्टामिंग आणि ते चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली आहे. कदाचित 2 खेळाडू आणि त्या 2 खेळाडूंमध्ये संवाद झालाच नाही आहे असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी हा झेल सुद्धा जमिनीला दान झालेला आहे. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने
दुजोरा मिळतो माफ करा आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धाबा संख्या षटक क्रमांक पहिले संपन्न झाले आणि पहिल्या षटकाच्या अंती 7 धावा धाव फलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात जिथे कैलास पास झालेत आणि आता सध्या प्रवीण आणि महेंद्र ठाणगे मैदानाच्या आतमध्ये खेळतात एकच एंडने या ठिकाणी पहिल्या फेरीचे सगळे सामने खेळले जातील या महत्वाच्या सूचना आहेत सेकंड राऊंड पासून आपण दोन्ही एंडने षटक टाकू शकता असं काही नियम आपण काल सुद्धा आयोजकांच्या वतीने सगळ्या संघांपर्यंत पोहोचवण्यात आले कारण सकाळचं सत्र म्हटल्यानंतर थोडंसं वातावरण दमट असं खेळपट्टी थोडीशी ओलसर असते आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी हा नियम अगदी आपण तंतोतंत या ठिकाणी फॉलो करत असताना यानंतर मयूर ग्रुप ध्रुवीश 11 बदलापूर संघाला सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा रेडी राहायचे या मॅच नंतर लगेचच सेकंड राऊंडचा सामना होणार आहे वेगळ्या हाफचा जो डेली एक मॅच आपण जी खेळतो त्यामधून सेकंड राऊंड सुद्धा आजच एक होणार आहे लक्षात असू द्या काल ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाने पहिला सामना जिंकला शिवप्रेमी क्रिकेट संघ भिवारपडा संघाच्या विरोधात आणि आज या सामन्यातील विजेता संघ त्या संघासोबत 2 हात करेल या ठिकाणी लाईन चेक आपण करणार आहोत एक्झॅक्टली चेंडू बाईट तर आहेच परंतु लाईनच्या बाहेर असेल तर कदाचित आपण पाहतो त्याचा निर्णय थोडासा बदलू शकतो याच अनुषंगाने आपल्या ऑफिशियल पंचांनी घेतलेला हा निर्णय DRS आपण चेक करू नो बॉल कारण एक्झॅक्टली हा चेंडू अगदी आपण पाहतो रिटर्न क्रीजच्या भरपूर बाहेर आपल्याला पाहायला मिळाला हो आणखीन एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता थोडीशी गती कमी केली गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती अब्बू याला आपण पाहतो अल्टिमेट बदलापूर या संघाच्या वतीनं हा षटक लेफ्ट आर्म सीमर आहेत आणि स्विच करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु या ठिकाणी एक सिंगल धाव देण्यामध्ये यशस्वी राहिले आहेत महेंद्र ठाडगे आणि त्याच्या साथीनं प्रवीण हे दोन खेळाडू आपण पाहतो दोन बॅटर टीम जांभेल संघाच्या वतीनं सध्या नेतृत्व करणारे संघाचे महेंद्र ठाडगे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठी जिम्मेदारी आहे चौकार षटकार राजा इकडे आतमध्ये हॅलो हॅलो नो बॉलचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे धावत संख्या दाफलकामध्ये अद्यापपर्यंत 10 या अंकामध्ये जाऊन पोहोचलेली आहे आज अनेक चांगल्या चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत यात मात्र शंका नाहीये कारण अनेक क्रिकेट रसिकांची जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा या स्पर्धेने संपवलेली मनाला काही बाजू ठरणार नाही कारण बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच कालावधीनंतर ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे नगरसभा चषक हो या दरम्यान आणखीन एक चांगला बॉल कॉट बिहाइंड फलंदाज होईल बाद हलकीशी कडा घेतली आहे प्रवीणला सुद्धा माघारी परतावा लागेल 1 मोर विकेट डाऊन जय हनुमान क्रिकेट संघ जांभळी टीमला लागणारा हा दुसरा धक्का दुसरा धक्का या ठिकाणी लागलेला आणि थोडीशी दयनीय अवस्था मी तर म्हणेन
अल्टिमेट बदलापूर संघाच्या विरोधात जांभळे संघाची आहे. टॉस जिंकल्यानंतर अल्टिमेट बदलापूर संघाने घेतलेला निर्णय अगदी आपण पाहतो त्याच्यावरती खरं उतरत असताना काय जबरदस्त अप्रतिम कामगिरी त्यांची राहिलेली आहे. पहिले षटक हाताळला गोलंदाज वाहिदने अवघ्या 7 धावा त्यांनी खर्च केल्या. त्या ठिकाणी कैलास सारखा एक चांगला विकेट त्यांनी प्रस्थापित केला. त्यानंतर गोलंदाज अब्बू हो स्विची चांगला स्ट्रोक आहे, जागा बनवली आहे. बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेट अँड वॉच क्रिकेट. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. बैट ग्रुप बदलापूर सगळ्याला विनंती राहील की आपण सुद्धा आल्याची नोंद आमच्या मंडळाकडे आपण करायची आमच्या व्यवस्थापन समितीकडे, कारण यानंतर आपला सामना असणारा सेकंड राऊंडचा वारंवार या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून आयोजकांचा वेळ या ठिकाणी वाचवला जाईल. ऑलरेडी आपण आता 1 तासापेक्षा जास्त आपण लेट आहोत या स्पर्धेमध्ये, कारण काल प्रॉपर टायमिंग नुसार सुद्धा स्पर्धा चालू झाली आणि शेवटला अगदी आपण पाहिलं तर एक सामना आपल्याला अंधारात खेळावा लागला. त्याचा भूदंड खरं तर जयनुमान जोबिली संघालाच भोगावा लागला. याची काळजी प्रत्येक संघाने घेतली पाहिजे जेणेकरून प्रत्येक दिवसाचा शेड्यूल जो असतो तो मात्र आपल्याला दिवसामध्येच कंप्लीट करायचा आहे. त्याच अनुषंगाने जास्त वेळ प्रत्येकाला दिला जाणार नाही आहे. आज थोडासा पंचांना सुद्धा सक्त ताकीद असेल की जास्त वेळ टीम मीटिंग कोणत्या संघाची घेऊ देऊ नका. गोलंदाज मुजीब हो यावेळेस स्लोवर पद्धतीचा बॉल, धीमा गतीचा, गती थोडीशी कमी केली आणि काय जबरदस्त रिलीज ऑफ डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज मुजीबची. आणि या ठिकाणी हा पहिला चेंडू टॉट जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी राऊंड विकेटने करत असताना अल्टिमेट बदलापूर संघाकडून तिसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुन्हा एकदा यावेळेस चांगला स्ट्रोक महेंद्र ठाणगेच्या बॅटमधून आपण पाहतोय. ताकदीच्या जोरावरती बॉल चाललाय सीमा पार. या इनिंगचा हा पहिला दर्जेदार षटकार. खरं तर पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर लाईन महेंद्र ठाणगे यांनी ओळखली आणि पूर्णपणे अभ्यास करत असताना यावरती स्विचिटचा फटका दुधारी अस्त्र त्यांनी बाहेर काढलं आणि 6 धावा आपल्या संघासाठी एकवटत असताना संघाची धावसंख्या आता मुसंडी मारत्या. स्कोर मोजून 20, लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज बुजी या गोलंदाजाचा वापर तिसऱ्या षटकामध्ये करण्यात आलेला. हो पुढून करण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थोडासा चकमा देत असताना चांगली गोलंदाजी आहे. अगदी आपण पाहतो जर कदाचित या धीम्या स्लो खेळपट्टीवरती जर थोडंसं थांबून क्रिकेट खेळलं तर कुठेतरी फलंदाजांसाठी ही खेळपट्टी नंबर 1 ठरू शकते आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. कॉट बिहाइंडच्या रूपानं आणखीन एक धक्का. महेश डांगरे न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल होतोय. 20 धाबा धावफलकामध्ये अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. महेंद्र ठाणगेचा एक षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की धावगती आता कुठेतरी पुढे जाईल, परंतु त्यानंतर मुजीब याच्या जाळ्यामध्ये त्याला अडकवण्यात आलं. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा विचार केला तर चांगली धावगती या ठिकाणी बंटन करण्यामध्ये गोलंदाज सुद्धा यशस्वी होतात. आणि आता अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. दोन्ही धावसंख्या पुढे जाईल 22 वरती.
शेवटचा अंतिम बॉल. अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाचं विशेष कौतुक केलं पाहिजे, कारण आतापर्यंत अल्टिमेट बदलापूर संघाच्या सगळ्याच गोलंदाजांचा आपण जर ग्राफ पाहिला तर अत्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे. आणि या ठिकाणी आणखीन एक धक्का लागेल. फलंदाज होईल बाद. पुन्हा एकदा बेस्ट टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि इथे परतावा लागेल फलंदाज महेश डांगरे. बॅक टू द पॅव्हलियन. शेवटचं अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज नन्ना तोहित या गोलंदाजाचा या ठिकाणी आता वापर करण्यात आला. त्याला पाचारण करण्यात आलेले. अगदी आपण पाहिलं तर सध्या गोलंदाजांनी चांगली कमालीची गोलंदाजी केली आहे अल्टिमेट बदलापूर संघासाठी. बाचीकडे हलकीशी घेतली. पॉइंटमध्ये गली पॉइंटमधून चेंडू थोडासा ट्राबस आला. एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धाबेसाठी पलटले, परंतु इथे दुसरी धाव होणं कठीण आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. धाब बाद स्वरूपानं टीम जांभई संघाला. शेवटच्या अंतिम षटकातील आपण पाहिलं तर सध्या काही चेंडूंचा खेळ शेष आहे आणि धावसंख्येला पूर्णपणे विराम लागलेला आहे. 23 धाबा 5 विकेटच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी दर्जेदार आपण पाहतो. तोहिद उर्फ नन्ना या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे. सध्या आपण पाहतो या संघामध्ये त्याची या सीझन मध्ये वर्णी लागलेली आहे. विकेट. बेडियम पेसर हा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करतात. अगदी आपण पाहतो अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी, अचूकता, भेदकता या सगळ्याच गोष्टींचं नियंत्रण या गोलंदाजाकडे. आणि अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव लेग बाईट स्वरूपानं या ठिकाणी बनत असताना यानंतरचा सामना बदलापूर वर्सेस चालू सामन्यातील विजेता संघ बदलापूर संघाशी 2 करेल आणि अत्यंत या ठिकाणी चांगला मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. काल सुद्धा अफलातून खेळ श्री गणेश क्रिकेट संघ मिताली 11 कासगाव संघाचा राहिलेला आहे. तो संघ टॉप 5 मध्ये दाखल झालाय. हो, यावेळी शॉर्ट साईडला खेचून मारलेला स्ट्रोक आपण पाहतोय. पाहावं लागेल. टायमिंग प्रॉपर नव्हतं. बैस टायमिंग जास्त हवेत राहिलाय. उंची जास्त, लांबी कमी पाहायला मिळाली आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का हादरा लागेल टीम जांभई संघाला. फलंदाज बाद. हो, यावेळेस
चांगला स्ट्रोक मारला आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार षटकार. ऑन साइडला काय जबरदस्त फटका आपण पाहतोय. प्रचंड ताकद त्यांनी झोकली आहे आणि शेवट गोल करत असताना संघाची धाबत संख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजे आता येणारे 24 बॉल आणि 31 धावांची गरज असणारे टीम अल्टिमेट बदलापूर संघाला मयूर बदलापूर संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. अगदी आपण पाहिलं तर यानंतर बिनिंग टीम सोबत त्यांचा सामना सुद्धा सेकंड राऊंडच्या या ठिकाणी होणार आहे. 31 धावा संख्येचं लक्ष्य. धावा संख्येचं लक्ष आणि जशी या ठिकाणी आपण पाहतो मॅचला सुरुवात होईल. कबड्डी बॉक्स मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल आणि या आपण आवाज ऐकूया या पुढील राहुलजी चव्हाण सरांचा या सामन्याच्या उत्तरार्धासाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच. महेशजी धुळे सरांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुश्रुता. अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकिवरा मातेला नमन करून स्थापनी हिंदवी स्वराज्य आपल्या शौर्याने इतिहास गाता असे जाणता राजा ताज तरी झुकवितो माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारमानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण माणकिवली बदलापूर आज या जगन्नाथ क्रीडा संकुलावरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज जुबिलीकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहता जर्मन क्रिकेट संघ जोवेलीगाव आयोजित करंधुळे प्रस्तुत. खरं तर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नगरसेवक ट्रॉफीचं आयोजन आपण पाहतोय. काल खेळाचा पहिला दिवस मोठ्या थाटामाटात कालच्या दिवसाला आपण सुरुवात केली आणि आज देखील आपण पाहतोय दिवस क्रमांक 2 मध्ये पहिला सामना बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आहे आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय एका बाजूला जे आरमान क्रिकेट संघ जांभळे तर दुसऱ्या बाजूला अल्टिमेट बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपण पाहतोय. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. 30 धावा बदले 31 टार्गेट. पहिला बॉल स्टॅकिंग इनपुट सैफ. पहला बॉल दोनों हाथों ने खर तर बेजुबानी होती. दावत थी यहाँ पर कबूल करनी थी सैफ भाई को लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं था. इसी के साथ एक सिंगल बेलती भी. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. प्रॉपर गेंद बल्ले के ऊपर रही थी. यहाँ से एक रन मिलेगा जरूर. टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ती भी.
दोनों भी टीमों की यदि बात करेंगे तो एक दूसरे से पहचान की टीम है, अच्छा क्रिकेट हमेशा खेला है दोनों भी टीमों ने। वो टैप करना चाहते थे अंडर बॉक्स स्टाइल से, यहाँ पर खेलकर गेंद को ऑन साइड में ढकेला, सिंगल रन लेने का प्रयास था सैफ का, लेकिन ओवरथ्रो के माध्यम से यहाँ पर रन लेना चाहते थे और सिंगल रन मिलेगा। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया था जरूर, लेकिन प्रॉपर बल्ले के ऊपर गेंद नहीं थी। सिंगल मिलेगी, सिंगल के साथ टीम की रन संख्या 2 रनों के ऊपर पहुंचती भी। 31 रनों का टारगेट है इस मुकाबले में। टारगेट थोड़ा सा छोटा है लेकिन जामले नाम बड़ा है, ये भी हम देख पा रहे हैं दोस्तों। 2 अंपायर मैदान के अंदर हम देख रहे हैं, एक तरफ बात करेंगे विष्णु शिंदे तो दूसरी तरफ बात करेंगे दत्ता कड़व डीके। हमारे साथी स्कोरर राजेश सालवी, इनका भी हम स्वागत करेंगे। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव प्रक्षेपण हम देख पा रहे हैं। गेंदबाज तैयार होते हुए फिर से एक बार कैलाश राउंड 2 विकेट से आगे बढ़कर खेलना चाहते थे। ऑन साइड में देखा था, गैप में खेलने का प्रयास था सैफ का, लेकिन बल्ले गेंद का फिर से एक बार संपर्क नहीं था। अंपायर की तरफ देखा था कि यह गेंद वाइड होगी, लेकिन यहां से बिंदी गेंद की समाप्ति होती हुई। अच्छी गेंदबाजी अब तक करते हुए कैलाश, उनको मालूम है यहां से कम रन हमें यहां पर बचाने हैं। 31 रनों का टारगेट है। ऐसे हालातों में यहां से बिंदी गेंदें फेंकनी होगी, विकेट चटकानी होगी, इसी अनुशंका से गेंदबाजी करते हुए राउंड 2 विकेट। इस बार भी खोद कर निकाला गेंद को, ऑनसेट में ड्राइव किया। मिडॉन के क्षेत्र में खिलाड़ी थे महेंद्र ठानगे थे, गेंद को उठाकर फेंका। इस दरमियान पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास सिंगल रन बटोरने का, और सिंगल के साथ टीम की रन संख्या फिर से एक बार आगे बढ़ती हुई। 3 रन स्कोर कार्ड के ऊपर जुट चुके हैं। 4 ओवर का मुकाबला है। जानते हैं दोनों भी बल्लेबाज अगर पहली ओवर में कम से कम 10 रन जुटा पाते हैं तो अगली 3 ओवर में यहां से 21 रन जुटाना आसानी से जुटा सकते हैं। इसी अनुशंका से दोनों भी बल्लेबाज यहां पर बल्लेबाजी करते हुए। अच्छी गेंदबाजी कैलाश द्वारा राउंड 2 विकेट। फुल गेंद थी, फिर से एक बार रिवर्स खेलना चाहते थे। अगर सीधे बल्ले से खेलते तो यहां पर बड़ा स्ट्रोक आ सकता था, लेकिन फिर से एक बार बल्ले के ऊपर प्रॉपर गेंद नहीं थी। इसी के साथ एक सिंगल मिलता हुआ। सिंगल डबल का क्रिकेट यहां पर हम देख पा रहे दोस्तों। जिस तरह से मराठी में कहा जाता है ना, थेंबे थेंबे तड़े साथ से, इसी अनुशंका से अब दोनों भी बल्लेबाज सिंगल डबल को महत्व देते हुए अच्छी बल्लेबाजी में कहूंगा। तालियों की गूंज यहां पर पेविलियन कक्ष से हम देख पा रहे हैं दोस्तों, क्योंकि उन्हें मालूम है टारगेट छोटा है, कोई गलती नहीं करनी है, विकेट यहां से बचाने है, अच्छी बल्लेबाजी करनी है। इसी अनुशंका से मैं कहूंगा सैफ जो अनुभवी बल्लेबाज है, इस बार भी फिर से एक बार ऑन साइड पे खेलना चाहते थे। अंपायर के पास अपील की थी जरूर विकेट कीपर ने, लेकिन लेग बाइस। सिंगल के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ेगी। ओवर नंबर पहला यहां से कंप्लीट होता हुआ, और पहले ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या जाकर पहुंची है 31 रनों का टारगेट का पीछा करते हुए। अब तक 5 रन स्कोर कार्ड के ऊपर जुट चुके हैं दोस्तों। मुकाबला काफी बड़ा होगा, इसमें कोई संदेह नहीं है, क्योंकि एक तरफ यदि बात करेंगे तो नाम चिन्ह खिलाड़ी महेंद्र ठानगे, तो दूसरी तरफ नाम चिन्ह बल्लेबाज सैफ, इनको आप देख पा रहे मैदान के अंदर खेलते हुए। ओवर नंबर पहला पावर प्ले का हमने देखा, यहां से 5 रन जुटाने में कामयाब होते हुए टीम अल्टीमेट बदलापुर। पानी लेके जाना है आपको। चलिए अधिक वक्त जाया ना करें, 15 मिनट आपको 3 ओवर के लिए दिए जाएंगे। कल काफी समय हुआ, इसी के कारण अंधेरे में हमने क्वार्टर फाइनल नहीं तो तीसरी मैच हमने जो देखी, जो अंधेरे में हुई, जिसका नुकसान टीम जोविली को हुआ। अच्छा क्रिकेट कल कासगांव टीम ने भी खेला, और सुपर 5 में कल कासगांव टीम जाकर पहुंची है। और नंबर 2 महेंद्र ठानगे आते हुए, नामचिन्ह खिलाड़ी है जिनके नाम की पहचान है रामले टीम की, वही खिलाड़ी आप मैदान के अंदर आते हुए और नंबर 2 में गेंदबाजी करने के लिए। सामने होंगे बल्लेबाज सैफ। अभी भी बात करेंगे 18 गेंदों में यहां से 26 रन जुटाने हैं। राइट आर्म और 2 विकेट। पहली गेंद चेंज होते पेस, गति में परिवर्तन था, मिश्रण था, टप्पा गिरने के बाद गेंद जाती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में बीती गेंद की समाप्ति होती हुई। पहले गेंद को बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे सैफ, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं था। पैटर्न पैड के बीच से गेंद निकली विकेट कीपर के दस्तानों में, बीती गेंद की समाप्ति होती हुई। महेंद्र ठानगे जो नाम चिन्ह खिलाड़ी है, अब तक अच्छी गेंदबाजी उन्होंने की है राइट आर्म और 2 विकेट से।
आगे बढ़कर खेलने की कोशिश, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, यहां से विकेट कीपर द्वारा कोई गलती नहीं, झटका नंबर पहला लगता हुआ, बल्लेबाज सेफ के पारी का अंत होता हुआ, बड़ी मछली जाल में फंसती हुई, बैटर आउट। नए बल्लेबाज मैदान के अंदर मुंह जाते हुए, जो खेल सेफ का आज वो देखने नहीं मिला। मैदान के अंदर जिस तरह से टारगेट छूटता है, सिंगल डबल को यहां से महत्व देना चाहते थे, लेकिन बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास करना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारे लिया और विकेट कीपर द्वारा कोई गलती नहीं थी, बड़ी मछली जाल में फंसी और अब नए बल्लेबाज इनेट नंबर 3 के ऊपर जाते हुए मुंह को हम देख पा रहे हैं। दोस्तों, इनेट नंबर 3 के ऊपर जो बल्लेबाज जाते हैं उन्हें संकट मोचक कामगिरी करनी पड़ती है, क्योंकि तीसरे नंबर के बल्लेबाज के ऊपर पूरी तरह से आशा अपेक्षा होती है अपनी टीम की, लेकिन मो आज इस मुकाबले में क्या कर पाएंगे यह भी हमें देखने मिलेगा जरूर। मो के साथ बल्लेबाज सरोज है। सरोज ने भी यहां पर 3 गेंदें खेली और 3 रन उन्होंने भी यहां पर बनाए हैं इस मुकाबले में। मैंने पहले ही कहा था नामचीना खिलाड़ी है महेंद्र ठानगे, और उनके द्वारा हम देख पा रहे दोस्तों एक बड़ी सफलता अर्जित करते हुए अगली गेंद राइट आर्म और द विकेट। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में खींचकर मारा है, गैप में गेंद जाएगी, डीप ऑफ स्कोर बाउंड लाइन के बाहर। पहली गेंद फेस करते हुए मो के बल्ले से निकलता हुआ ये दंदनाता हुआ छक्का। पूरी तरह से मैं कहूंगा मतलब टीम खामोश थी, लेकिन अब जैसे छक्का आया, अब यहां से पैवालन भी कुछ बुझ चालू हो चुकी है, क्योंकि यहां से छक्का आने के बाद मैं कहूंगा थोड़ी सी खुशी होगी खिलाड़ी कक्ष में। टीम की रन संख्या आगे बढ़ेगी बड़ी तेजी से, हमारे स्कोरर हमें बताते हुए 11 रन, एक और 11 ड्राइव करना चाहते थे, फिर से एक बार हल्के हाथों से ढकेला, एक सिंगल यहां पर मिलेगी। डीप में कैलाश बड़ी तेजी से भागते हुए पहुंचे, गेंद को रोका उठाकर फेंकेंगे, इस दरमियान पर्याप्त समय था सिंगल रन बटोरने का। सिंगल के साथ टीम की रन संख्या फिर से एक बार आगे बढ़ती हुई 12 रन स्कोर बोर्ड के ऊपर हम देख पा रहे हैं। दोस्तों, अभी भी यदि बात करेंगे तो 19 रनों की जरूरत है इस मुकाबले में। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हमने देखी महेंद्र द्वारा, लेकिन एक फुल टॉस गेंद जो खराब गेंद थी उसका पूरी तरह से मैं कहूंगा फायदा उठाया बल्लेबाजों ने और छक्का यहां पर दागा था मोहो ने। फिर से एक बार फुल टॉस, इस बार भी खींच कर मारा है स्कोर के क्षेत्र में, खिलाड़ी सब सिर्फ देखते रह गए, फील्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। बढ़िया शॉट बल्लेबाज सरोज के बल्ले से आता हुआ, टीम की रण संख्या काफी तेजी से आगे बढ़ती हुई अब तक जाकर पहुंची है, कुल मिलाकर 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी यदि बात करेंगे तो 13 रनों की जरूरत है इस मुकाबले में। मैंने पहले ही कहा था दोनों भी बल्लेबाज मैदान के अंदर जा चुके हैं, यहां पर सेफ आउट हुए जरूर, लेकिन पूरी तरह से जिम्मेदारी यहां पर सरोज और उसके साथ में मोहो ने पूरी तरह से निभाई है इस मुकाबले में। रिवर्स एलिम करना चाहते थे और एक बढ़िया स्ट्रोक, क्रिकेट का क्लास हमें देखने मिला। यह भी गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, एक टिप्पा खाती भी, 4 रन। पिछली गेंद के ऊपर ताकत का इस्तेमाल किया था, लेकिन इस गेंद के ऊपर पूरी तरह से मैं कहूंगा दिमाग का इस्तेमाल किया और यहां से चौका लगा। टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई, आने वाली 12 गेंदों का खेल अभी इस मुकाबले में शेष होगा और 9 रनों की जरूरत है इस मुकाबले में। बारह गेंदें, 9 रनों की जरूरत है इस मुकाबले में। हमारे मुजीब भाई भी इस मुकाबले का लुक लेते हुए, क्योंकि यंगस्टर खिलाड़ी को हमेशा से वो आगे भेजते, खुद पीछे रहते, लेकिन जब संधि मिलेगी संधि का सोना करते हैं। आज इस मुकाबले में देखना यह होगा 12 गेंदों में 9 रनों की जरूरत है, ऐसे हालातों में किस तरह की बल्लेबाजी करेंगे दोनों भी बल्लेबाज, सिंगल डबल को यहां से महत्व देंगे या बड़ा स्ट्रोक लगाते हुए मुकाबला फिनिश करेंगे। लेकिन यह मैदान ऐसा ही है दोस्तों, यहां पर अंतिम गेंद जब तक गिरती नहीं तब तक कौन जीतेगा यह बताना काफी मुश्किल होता है, क्योंकि इसी मैदान के ऊपर 6 गेंदों में 1 रन भी थम चुका था। कड़ाव बनाम
हमने देखा था जाई के बीच एक बड़ा मुकाबला जरूर हुआ था। सिंगल रन यहां से मिलेगा टीम की रन संख्या सिंगल के साथ फिर से एक बार आगे बढ़ती हुई, कुल मिलाकर टीम की रन संख्या अब तक 23 रन। अगली गेंद विकेट करना चाहते थे, ऑन साइड में खींचकर मारा है, स्टेप डाउन द ग्राउंड, ओवर द बॉल हिट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। दम बनाता हुआ छक्का बल्लेबाज सरोज के बल्ले से आता हुआ, टीम की रन संख्या फिर से एक बार आगे बढ़ेगी, अब तक जाकर पहुंची है 29। 2 रनों की जरूरत है इस मुकाबले में। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्ले के ऊपर प्रॉपर गेंद नहीं थी, सिंगल मिलेगा और सिंगल के साथ टीम की रन संख्या 30 रन। स्कोर आर लेवल, यहां से स्कोर पूरी तरह से लेवल हो चुका है, 1 रनों की जरूरत है इस मुकाबले में और टीम की रन संख्या जाकर 30 के ऊपर पहुंची है। तीसरा ओवर यहां से चलता हुआ, तीसरे ओवर में मैं कहूंगा मुकाबला फिनिश करना चाहते हैं बल्लेबाज हमारे अजीत दोस्त अरब भाई, इनका आगमन हुआ है, जो महाराष्ट्र के एक ख्यातनाम खिलाड़ी है, उनका भी हम स्वागत करेंगे। नहीं, अरब भाई बोले तो पूरे बदलापुर का नाम उन्होंने महाराष्ट्र पर लेके गए हैं। हमारे प्रतीक जी पिसेकर साहब, इनका भी आगमन हो चुका है, स्वागत है आपका भी। इस बार भी आगे बढ़कर खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा और एक विकेट का पतन होता हुआ, मोह को यहां से लूटना होगा, लेकिन सिर्फ और सिर्फ 1 रनों का जरूरत है इस मुकाबले में। नए बल्लेबाज मैदान के अंदर कृष्णा पटेल आ चुके हैं, कृष्णा पटेल मैदान के अंदर आ चुके हैं, उनका भी बल्लेबाजी हम देखेंगे। सिंगल रन की जरूरत है, फुल टॉस गेंद थी, सिंगल रन लेना चाहते हैं, लेकिन यह मुकाबला यहां से जीता है।